कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसते, पण ज्यांच्या पोटी जन्म घेतला आहे त्यांची मान उंचावून आपले आयुष्य सार्थकी करण्याचे धमक आपल्या मनगटात असावी लागते. आणि ही धमक निर्माण होते ते शिक्षणामुळे. म्हणूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध, जो पिणार तो गुरगुरणारच. केशरपुत्र आयुष्यमान प्रदीपजी भगवानराव वीर यांचा 18 मार्च 1967 रोजी कालकथित भगवानराव वीर आणि कालकथित केशरबाई वीर यांच्या पोटी आहेर लिमगाव येथे जन्म झाला. कालकथित भगवानराव वीर आणि कालकथित केशरबाई यांना आयुष्यमान कुसुमबाई, आयुष्यमान शांताबाई, आयुष्यमान छायाबाई आणि आयुष्यमान प्रदीप ही 4 अपत्ये झाली. 3 मुलींमध्ये 1 मुलगा आहे म्हणून त्याचे निश्चितच लाड झाले, पण लाडाने मुलगा वाया जाणार नाही याची काळजी प्रकर्षाने घेतली गेली. त्यामुळे चोख शिस्तीत भावंडांचे बालपण सरले, जे आज समाजात दरवळत आहे. कालकथित भगवानरावजी वीर यांना माहीत होते की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. त्याचाच परिणाम म्हणून आयुष्यमान प्रदीप भगवानराव वीर हे MPSC परीक्षा पास होऊन महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाच्या मुद्रांक नोंदणी विभागात सहदुय्यम निबंधक अधिकारी झाले. संतांच्या भाषेत सांगायचे झाले तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या अभंगवाणीचे उत्कृष्ट उदाहरणच. आयुष्यमान भगवानराव वीर हे स्वतःच उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे मुलाने सुद्धा उच्चपदस्थ अधिकारी व्हावे असे स्वप्न पाहिले आणि आयुष्यमान प्रदीपजींना प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या. आयुष्यमान प्रदीपजींनी सुद्धा अथक मेहनत करून संधीचे सोने केले. आई वडिलांचे स्वप्न साकार करून उच्च विद्याविभूषित झाल्याशिवाय वैयक्तिक आणि दलित समाजाचे कल्याण होणार नाही, तेव्हा शिक्षणाशिवाय तृणोपाय नाही हे सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टा विचार अंमलात आणला. आयुष्यमान प्रदीप भगवानराव वीर यांचे शालेय शिक्षण तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मल्टीपर्पज हायस्कूल आणि जिल्हा परिषद धोंडापुरा येथे झाले, तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण बलबीम महाविद्यालय आणि नवगण कॉलेजमध्ये झाले. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या राज्यास लोकशाही म्हणतात. त्या लोकशाही प्रधान राष्ट्रासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वविख्यात संविधान लिहिले. या संविधानाचे अंतरंग कसे आहेत या जिज्ञासेपोटी आयुष्यमान प्रदीपजी वीर यांनी LLBचेही अध्ययन केले. यथावकाश समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे गुणी आणि बुद्धिमान असणाऱ्या आयुष्यमान प्रदीपजी विवाहयोग्य झाल्यावर विवाहासाठी अनेक सुशिक्षित आणि सुसंस्कारित मुली लग्नासाठी सांगून येऊ लागल्या आणि 7 फेब्रुवारी 1993 रोजी तत्कालीन बीड जिल्हा दारूबंदी अधिकारी कालकथित बाबूरावजी मस्के आणि आयुष्यवती नीलावती मस्केंच्या पोटी जन्मलेल्या आणि स्वर्गीय खासदार केशरकाकू क्षीरसागरांच्या निकटवर्तीय समाजसेविका कालकथित लक्ष्मीबाई मस्केंच्या अर्थात मोठ्या आईच्या संस्कारात वाढलेल्या विद्याविभूषित सुसंस्कारित आयुष्यमान मंगलताईंशी बौद्ध धम्म पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. यथावकाश पुढे आयुष्यमान प्रदीपजी आणि आयुष्यमान मंगलताईंच्या संसारात चिरंजीव हितेश, हर्षल आणि कुमारी अपेक्षा उर्फ जाई या त्रिरत्नांचा बुद्ध धर्म आणि संघाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जन्म झाला. परिणामी घरात, दारात आणि मनात भगवान गौतम बुद्धांसारखा निर्लेप आनंद दरवळू लागला आणि खऱ्या अर्थाने आयुष्यमान प्रदीपजी आणि आयुष्यमान मंगलताईंचे जीवन सोनकेशरी झाले, मंगलमय झाले. भारत मातेचे सुपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, जग हे केवळ प्रेमानेच जिंकता येते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर असणारी स्थित प्रज्ञता अलौकिक आहे. तीच अलौकिक स्थित प्रज्ञा आयुष्यमान प्रदीपजी वीर यांनी आवर्जून आयुष्यात अंगीकारली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनात दया, क्षमा, शांती, जिव्हाळा, आपुलकी, प्रेमभाव, अहिंसा स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे जीवन तथागत गौतम बुद्धांच्या विचारावर चालणाऱ्या बंतेजींच्या आयुष्यासारखे समृद्ध झाले आहे. आयुष्यमान प्रदीपजी वीर हे MPSC परीक्षा पास होऊन महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या मुद्रांक व नोंदणी विभागातून मुंबई, ठाणे, सोलापूर, रायगड आणि बीड या ठिकाणी तब्बल 33 वर्षे सेवा करून वर्ग 2 असलेल्या सहदुय्यम निबंधक या पदावरून अधिकारी म्हणून निष्कलंकपणे दिनांक 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर फावल्या वेळेत काय करायचे हा एक यक्ष प्रश्न असतो. शेतीची आवड असल्याने
आयुष्यमान प्रदीपजींनी शिदोड येथे शेतीमध्ये नैसर्गिक खताचा वापर करून आंबे, पेरू, टरबुजाची बाग फुलवून वृक्षारोपणाचे सामाजिक कर्तव्य पूर्ण केले आहे. त्यामुळे शांत मितभाषी असणारे प्रदीपजी वीर हे खऱ्या अर्थाने समाज वीर वाटू लागले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे दलित बांधवांना आरक्षण तर मिळाले, पण त्याचा उपयोग फक्त शिक्षित झाल्यावरच म्हणजे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हा विचार करून आयुष्यमान प्रदीपजी वीर हे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना, युवकांना, युवतींना शिक्षणासाठी जे आर्थिक आणि मार्गदर्शनपर मदत करत आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रक्तात रुजून घेतला आहे म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती काळात धम्मपत्नी आयुष्यमान मंगलताई यांच्या सहकार्याने प्रदीपजी ज्या पद्धतीने सर्व कार्यक्रमाचे नियोजन करतात ते सर्व कार्यक्रम यशस्वी होऊन अनुकरणीय होतात. हे सगळं करत असताना कोणताही अहंभाव नसतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विचारातून भगवान तथागत गौतम बुद्धांच्या आचरणाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे दर्शन होते. त्यामुळे आयुष्यमान प्रदीपजी यांच्याकडे पाहून वाटते, एक दिवा जेव्हा दुसऱ्या दिव्यास पेटवतो तेव्हा झगमगते अवघेची आकाश. बा भीमाने सांगितले शिक्षणाच्या कणाकणात प्रगतीचा दिव्य प्रकाश. भीमाने उतरंडीला मारून लाथ पेटवल्या मनामनात क्रांतीच्या मशाली. माझ्या भीमाचा हर एक विचार देई सामाजिक परिवर्तनाची ललकारी.